आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये स्नान करून दर्शन घेण्याची परंपरा आहे। आपण बघू शकतो की या नदी पात्राच्या परिसरामध्ये लाखो भाविक भक्तांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे आणि या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी पण मोठी गर्दी झाली। कुणी हातपाय धुतं तर कुणी स्नान करतं। अशा अनेक वर्षाची जी परंपरा आहे ती आपण बघू शकतो की दिंड्या या ठिकाणी महाराष्ट्रातून ठिकठिकाणी दिंड्या येत आहेत। लाखो भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने या मंदिराच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो की 2 दिवसाअवघी आषाढी वारीचा सण आलेला आहे आणि याच निमित्ताने लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी झाल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। या चंद्रभागेमध्ये सध्या मी आहे आणि परिसरामध्ये विठू नामाचा जय घोष मोठ्या उत्साहाने होत असल्याचं दिसून येत आहे। अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या गहिनीनाथ गडाच्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत या दिंडीमध्ये सहभागी झालेले काही वारकरी आहेत। त्यांना विचारून कुठून आले तुम्ही, काय सांगाल? बोमवाडा। किती वर्षापासून येता? 10-15 वर्ष झाले। साधारणतः दररोज किती किलोमीटर चालता? तरी 10-15-20 किलोमीटर चालतो, 20 किलोमीटर पर्यंत। हां, गेले अनेक वर्षापासून? हा 25 किलोमीटर, कधी 30 किलोमीटर, कधी 15 किलोमीटर। तुम्ही कुठून आले दिंडीमध्ये? हां, दरवर्षी येतात का दिंडी? दरवर्षी। अजून आपल्यासोबत काही महिला आहेत, कुठून आले मावशी? दरवर्षी तुम्ही येता का दिंडीमध्ये? दरवर्षी मी दिंडीत येत नाही, बसनी वगैरे येत असते। हां, यावर्षी येता का? पंढरपूरला दरवर्षी येते। अशा दिंडीचा जो सोहळा आहे अतिशय उत्साहामध्ये दिंडीच्या सोहळ्यामध्ये काय सांगाल सर? तुम्ही पण दिंडीत सहभागी झाला? आनंद वाटतोय। आदरणीय गोडे साहेबांचं जेवण होतं आणि त्याचे नियोजन करून आता थोडंसं दिंडीवाल्यांबरोबर चालावं म्हणून पताका घेऊन चलतोय पांडुरंगाला। अशा पद्धतीने ही दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात चालल्याचं हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते। नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत। पंढरपूरच्या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो की पंढरपूरच्या परिसरामध्ये मोठी गर्दी आहे आणि या दिंडीच्या परिसरात आपण बघू शकतो की मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीने जयघोष चालला आहे। मोठ्या उत्साहाने हा जयघोष सध्या सुरू असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पंढरपूरच्या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। संत नामदेव पायरीच्या परिसरातली ही गर्दी आहे आणि मोठी गर्दी, लाखो भाविक दरवर्षी या उत्सव सोहळ्यामध्ये येत असतात। मोठ्या संख्येने गर्दी असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। संत नामदेव पायरीच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो की अशी मोठी गर्दी आहे, होत असल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण बघू शकतो की अशा पद्धतीने जयघोष सुरू आहे। संत नामदेव पायरीच्या परिसरातला हा जयघोष आहे। बघू शकता आपण संत नामदेव महाराज महादेव द्वार परिसरामध्ये ही मोठी गर्दी आपल्याला पाहावयास मिळत आहे। कॅमेरामॅन अशोक मुटकुळेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी बीड।